नमस्कार. आज भाद्रपद शुद्ध 11 परिवर्तिनी एकादशी. आजचा अभंग. गती अधोगती मनाची युक्ती, मन लावी एकांती साधू संगे. जतन करा धावते सैरा ओढाळते, मान अपमान मनाचे लक्षण, लाविलिया ध्यान तेची करी. तुका म्हणे मन उतरी भवसिंधू, मन करी बंधू चौऱ्याशींचा. याचाच अर्थ कुणीही व्यक्तीच्या प्रगतीस अथवा अधोगतीस त्याचे मनच कारणीभूत असते. थोडक्यात सुख दुःख आनंद या स्थितीस आपल्या मनाची सकारात्मकता अथवा नकारात्मकता कारणीभूत असते, असे संत तुकाराम महाराज या अभंगात ठामपणे सांगतात. अशा या ओढळ वेगवान चंचल मनास सांभाळण्यास, त्यावर नियंत्रण मिळवण्यास ते सांगतात. मान सन्मानाने आपण आनंदित होतो, अपमानाने दुःखी होतो, परंतु आपल्या स्थितीत आपले मनच कारणीभूत असते, असे ते आपल्या निदर्शनास आणून देतात. अशा या ओढळ मनात काबूत ठेवले तर काय काय लाभ होतात तेही या अभंगात ते सांगतात. तेव्हा आपल्या मनाची प्रयत्नपूर्वक सुयोग्य मशागत करून त्यावर नियंत्रण मिळवायचे की ते सैरभैर होऊ द्यायचे, ते आपल्यावर अवलंबून आहे. ते ज्याने त्याने ठरवायचे आहे, असे संत तुकाराम महाराज सांगतात.